तर पहिला श्लोकापासून चालू करूया आपण आता दुसरा अध्याय. संजय उवाच. तुम्ही स्वतःला अनम्यूट करून तुम्ही श्लोक माझ्यानंतर बोलू शकता. संजय उवाच. तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. संजय म्हणाला, करुणेने भारावलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले. तर आता बराच वेळा लोकांचा गैरसमज होतो, किंवा गैरसमज म्हणण्यापेक्षा एक विचित्र प्रवृत्ती निर्माण झाली असते लोकांमध्ये, की आपण शास्त्र न वाचता शास्त्रावरती कमेंट्स करायचे आणि त्याच्यावरती स्वतःचे निर्णय द्यायचे. तर अशा बऱ्याच लोकांनी असं म्हटलेलं आहे की अर्जुन घाबरला युद्धामध्ये, म्हणून तो काय म्हणतात त्याला युद्ध नव्हतं करायचं. इतक्या सगळ्या लोकांना बघितल्यावरती तो घाबरला म्हणून. आता तो खरा घाबरला की नाही, ह्या लोकांनी ज्यांनी युद्धामध्ये काय झालेलं हे बघितलं नाही, भगवद्गीता महाभारत वाचलेलं नाही, ह्यांना जास्ती कळणार का संजयनी युद्धभूमीवरती काय घडलं ते स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आणि ते भगवद्गीतामध्ये बऱ्याच गोष्टी त्या रेकॉर्ड पण झालेल्या आहेत, महाभारतामध्ये रेकॉर्ड झालेले आहेत. अशा संजयाला कळणार, साहजिक आहे संजयालाच कळणार. आणि तो स्वतः संजय काय म्हणतो, कृपया विष्टम अश्रुपूर्णा कृपया विष्टम अश्रुपूर्णा कुलेक्षणम. कृपया विष्टम म्हणजे करुणा, अतिशय भरपूर अशी करुणा जी निर्माण झालेली आहे अशा अर्जुनानी, करुणेने भारावलेल्या अर्जुनानी, ज्याचं मन खचलेलं आहे आणि अश्रूंनी नेत्र निर्माण झालेले. हे जे दोन आहेत, अश्रू नेत्रांमध्ये येणं आणि मन खचणं, हे झाले रिझल्ट ऑफ द सिम्पटम. आणि सिम्पटम काय आहे, तर करुणा आली आहे त्याच्या संपूर्ण मनामध्ये. आणि ही करुणा जी आहे त्याच्यामुळे त्याला युद्ध करायचं नाहीये. जर तो घाबरला असता तर तो रडला नसता, त्याला करुणा आली नसती मनामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये जिकडे त्यांनी गांडीव स्वतःचा बाजूला ठेवला रथावरती आणि स्वतः रथावरती बसलेला आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तो युद्ध नाही करायचं म्हणतोय. तर अशा परिस्थितीमध्ये त्याला फक्त एक आणि एकच व्यक्ती त्याला सपोर्ट देऊ शकते, आणि ती आहे श्रीकृष्ण. आणि त्या संवाद पण त्या दोघांमध्ये चाललेला आहे. ही जी काही 4 कारणं जी आहेत ती अर्जुनाने कृष्णाला सांगितलेली आहेत की ह्या कारणांमुळे आपण युद्ध नाही केलं पाहिजे. आणि त्या अशा अवस्थेमध्ये कृष्णाने अर्जुनाला बघितल्यावरती साहजिक आहे कृष्ण काही त्याच्याशी बोलणार. तर तो काय बोलला हे पुढच्या श्लोकात आपण बघू शकतो. आता ह्याच्यामध्ये मधुसूदन हे नाव दिलेलं आहे कृष्णाला. आपण बघू, पहिल्या अध्यायामध्ये पण आपण बघितलं आणि बऱ्याच पुढे अध्यायांमध्ये तेच होणार आहे की अर्जुन कृष्णाला आणि कृष्ण अर्जुनाला आणि संजय कृष्णाला काही वेगवेगळ्या नावांनी उच्चारतात, म्हणजे त्याच्याबद्दल संबोधन करतात. आणि ही वेगवेगळी नावं आहेत ती त्या परिस्थितीला अनुसरून अशी नावं आहेत. तर आपण बघितलं की जेव्हा कुलधर्माचा नाश होणार आहे ह्या कारणाबद्दल जेव्हा अर्जुन कृष्णाला सांगत होता, त्यावेळी त्यांनी कृष्णाला वार्ष्णेय ह्या नावाने हाक मारलं. वार्ष्णेय म्हणजे वृष्णी वंशामध्ये जो जन्मलेला आहे त्याला वार्ष्णेय म्हणतात. आणि वृष्णी वंशाचा त्याला हे दिलं, त्याला रिलेट केलंय अर्जुनाने कृष्णाला, तू सांगण्याकरता की तुझ्या वृष्णीचा वंश जो आहे तो भरपूर मोठा आहे आणि आमचा कौरवांचा वंश पण मोठा आहे, पण आमच्या कौरवांच्या वंशाचा संपूर्ण नाश होणार आहे ह्या युद्धामध्ये, तुझ्या वृष्णीच्या वंशाचा नाश होणार नाहीये.
तर तू मला असं युद्ध करायला का भाग पाडतो ज्याच्यामुळे आमच्या कौरवांचा वंशाचा नाश होईल, पण तुझ्या वृष्णीच्या वंशाचा नाश झाला तर तुला चालेल का? हा त्याला एक प्रश्न त्याला टाकायचा होता, म्हणून त्याला वार्ष्णेय असं नाव देतो. एका दुसऱ्या श्लोकामध्ये जनार्दन हे नाव देतो. तर जनार्दनचे 2 शब्द असतात, की जन नावाचा राक्षसाचं ज्यांनी अर्दन केलेलं आहे, म्हणजे मारलेलं आहे अशी व्यक्ती, आणि जन म्हणजे पूर्ण जनता जी असते ती, त्यांना प्रोटेक्शन करणारी व्यक्तीला पण जनार्दन म्हटलं जातं. तर इथे तो कृष्ण अर्जुनाला विचारतोय की बाबा तू तर जन म्हणजे लोकांचं प्रोटेक्शन करणारी व्यक्ती आहेस, मग तू त्यांना ते मरतील अशा रीतीने तू युद्ध का करायला लावतेस? म्हणजे असं रिझल्ट असलेलं युद्ध तू का करायला लावतेस मला? इकडे मधुसूदन हे नाव त्याला दिलेलं आहे, कारण मधु या राक्षसाचा ज्यांनी नाश केलाय त्याला त्याचं नाव आहे मधुसूदन. आणि ते संजय कृष्णाला मधुसूदन म्हणून हाक मारतायत. आणि त्याचं कारण असं आहे की जेव्हा 46वा श्लोक बोलला गेलेला आहे, हे आपल्याला आचार्य आपले परंपरेतले जे आचार्य आहेत त्यांनी जी कमेंट्री दिली त्यातनं आपल्याला कळून येतं की जेव्हा हे सांगितलं गेलं की रथोपस्थ उपाविशत, शेवटचा श्लोक पहिल्यांदा जेव्हा बोलला गेला त्यावेळी धृतराष्ट्राला एक वेगळा असा आनंद निर्माण झालेला की बाबा जर अर्जुनांनी युद्ध केलंच नाही तर पांडवांच्याकडे असा कोणता शूरवीर नाहीच आहे जो भीष्म, द्रोणाचार्य, दुर्योधन, कर्ण ह्यांच्या समोर युद्ध करू शकेल. त्यामुळे पांडवांचा पराभव निश्चित आहे. तो आनंद जो त्याला झालेला तो त्याच्या चेहऱ्यावरनं दिसत होता, आणि म्हणून संजयांनी त्या आनंद जास्ती काळ टिकणार नाही हे त्याला इंडिकेट करण्याकरता मधुसूदन ह्या नावाचा उल्लेख केला कृष्णाचा. म्हणजे का तर मधु राक्षसाला ज्याप्रमाणे कृष्णाने मारलं त्याचप्रमाणे अर्जुनाच्या मनामध्ये जे हे विचित्र राक्षस निर्माण झालेले आहेत, त्या म्हणजे जी कारणरूपी राक्षस निर्माण झालेले आहेत, त्या राक्षसांचा नाश पण आता हा मधुसूदन म्हणजे कृष्ण करेल. त्यामुळे त्याला जे लाईनीवर आणतं, लेवलवरती आणणं म्हणतात ना, त्याप्रमाणे संजयांनी आता हे केलेलं आहे. आपण दुसरा श्लोक बघूया. आता हा पहिला श्लोक ऑफिशियली कृष्ण बोलतो भगवद्गीतेमध्ये. ह्याच्या आधी सुद्धा पार्शली एक श्लोक कृष्ण म्हणालेला, आणि माझ्या मते तो बहुतेक 24व्या श्लोकात होतं बहुतेक. 25वा श्लोक. उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनीती. पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनीती, हा एवढा श्लोक कृष्ण म्हणालेला, ज्याच्यामध्ये तो त्याला सांगतो अर्जुनाला की बघ हे सगळे इथे कुरु इथे जमलेले आहेत, ह्या सगळ्यांना तू बघून घे म्हणून. पण तो संजयानी सांगितलेला आपल्याला श्लोक, त्यामुळे संजय उवाचच्या अंडर ते आलेलं आहे. पण इथे फर्स्ट टाइम तुम्ही बघाल श्री भगवान उवाच येत आहे. आणि आपण भगवान ह्या शब्दाचा अर्थ काय हे पण आपण समजून घेऊया. तर आता श्लोक म्हणूया आपण. तुम्ही पण अनम्यूट करून तुम्ही म्हणू शकता. श्री भगवान उवाच. श्री भगवान उवाच. कुतस्त्वाकश्मलमिदम् विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरम् अर्जुन. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत. या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाही तर त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतात. आता आपण आधी बघून घेऊया, पूर्ण भगवद्गीतेमध्ये 4 लोकांनी कमीत कमी एक श्लोक तरी म्हटलेला आहे. पहिला श्लोक म्हटलाय धृतराष्ट्राने, आणि तो एकुलता एक श्लोक आहे धृतराष्ट्राचा. नंतर
भगवान नाही, नंतर संजय बोलायला चालू करतात आणि संजयानी भरपूर श्लोक म्हटलेत. मला एक्झॅक्ट संख्या मला आठवत नाहीये, पण भरपूर श्लोक म्हटलेत, पण 40 ते 45 श्लोक साधारणपणे म्हटलेले आहेत. आणि त्यावरती नंतर अर्जुन बोलायला चालू करतो आणि अर्जुनांनी जवळजवळ 100च्या वर श्लोक म्हटलेले आहेत. 100 पर्यंत श्लोक म्हटलेले आहेत. आणि भगवानांचं मला आठवतंय, भगवानांनी 574 श्लोक म्हटलेले आहेत संपूर्ण भगवद्गीतेमध्ये. तर ह्या फक्त 4 लोकांनी श्लोक म्हटलेले आहेत. तर जेव्हा जेव्हा धृतराष्ट्र किंवा संजय किंवा अर्जुन म्हणालेले आहेत, त्यावेळी व्यासदेवांनी धृतराष्ट्र उवाच किंवा संजय उवाच किंवा अर्जुन उवाच असं लिहिलेलं आहे. पण जेव्हा कृष्ण बोलला आहे श्लोक, त्यावेळी कृष्ण उवाच नाही लिहिलं त्यांनी श्री भगवान उवाच लिहिलेलं आहे. ओके, आता आपण श्री भगवान चा अर्थ बघून घेऊया, पण त्याच्या आधी आपण साधी एक लॉजिक साधं बघून घेऊया. व्यासदेव म्हणजे कोण? तर ज्यांनी एक वेद जो होता त्याचे 4 वेद केले, त्याला डिवाइड केला, 108 उपनिषद लिहिले, 18 पुराण लिहिले. भगवद्गीता बोलण्या आधीपर्यंत त्यांनी 17 पुराण लिहिलेले, 18वं पुराण भगवद्गीता बोलून झाल्यानंतर लिहिलं. हे असे सगळे वेगळे वेगळे आणि एवढ्या क्वांटिटी मध्ये जे ग्रंथ लिहिलेले आहेत, पुराण वगैरे, इतिहास वगैरे सगळे जे लिहिले गेले आहेत, महाभारत पूर्ण लिहिलं. ही व्यक्ती म्हणजे साधारणपणे त्यांनी आजच मी ऐकत होतो, बिलियन म्हणजे करोडो पेक्षा जास्ती श्लोक असलेले हे सगळे वेगळे वेगळे त्यांनी पुराण आणि संहिता वगैरे ह्या सगळ्या लिहिल्या, वेद वगैरे. ह्या व्यक्तीला जास्ती माहिती असणार का आपल्यासारख्या व्यक्तीला जास्ती माहिती असणार? आणि ही व्यक्ती जेव्हा कृष्णाला भगवान बोलते त्यावेळी ते बरोबरच असणार 100%, आणि ह्याच्यावरती वाद घालण्यामध्ये काय पॉइंटच नाहीये. तर अशा व्यक्तीने जेव्हा कृष्णाला भगवान म्हटलेलं आहे, त्यावेळी आपण विचार करू शकतो की साधारण लोक सोसायटी मधली जेव्हा बोलतात की सगळे देव सारखे असतात, कृष्ण आणि बाकीचे सगळे देव हे एकाच लेवलवरती आहेत, जर तसं असतं तर कृष्णाला व्यासदेवांनी भगवान म्हटलं नसतं. त्यामुळे भगवान ही एक विशिष्ट म्हणजे टॉपमोस्ट लेवलची ती पदवी आहे जी व्यासदेवांनी दिलेली आहे कृष्णाला. आणि भगवान या शब्दाचा अर्थ काय आहे तर पराशर मुनींनी, म्हणजे पराशर मुनी म्हणजे व्यास ऋषींचे वडील, पराशर मुनींनी ह्या भगवानचा शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. आणि आपण इथे इकडे बघूया, इकडे ओके इथे लिहिलेलं नाहीये, पण एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये भगवान ह्या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. ज्या व्यक्तीमध्ये षड ऐश्वर्य, 6 प्रकारची ऐश्वर्य आहेत, ही संपूर्णपणे ज्याच्यामध्ये असतात, ह्या व्यक्तीला भगवान म्हटलं जातं. आणि ही 6 प्रकारची ऐश्वर्य कोणती आहेत तर इथे आपण हे वाचूया, हा पॅराग्राफ वाचूया. भगवान या संस्कृत शब्दाचे स्पष्टीकरण व्यासदेवांचे पिता महान आचार्य पराशर मुनी यांनी केलेले आहे. संपूर्ण ऐश्वर्य हा झाला पहिला ऐश्वर्य. संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल, संपूर्ण यश, संपूर्ण सौंदर्य, संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य यांनी युक्त अशा सर्वश्रेष्ठ व्यक्तित्वास भगवान असे म्हटले जाते. हे कोणी डिफाईन केले? पराशर मुनींनी. असे अनेक लोक आहेत जे अत्यंत श्रीमंत, अत्यंत बलवान, अत्यंत सुंदर, अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत ज्ञानी आणि अत्यंत अनासक्त विरागी आहेत, पण कोणीही ठामपणे सांगू शकत नाही की त्यांच्याकडे संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल, संपूर्ण ज्ञान इत्यादी सर्व पूर्ण रूपामध्ये आहे. केवळ श्रीकृष्णच ते असे ठामपणे सांगू शकतात, कारण ते पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. ब्रह्मदेव, भगवान शिव, नारायण किंवा कोणत्याही जीवाकडे श्रीकृष्णां इतके संपूर्ण ऐश्वर्य नाही.
म्हणून स्वतः ब्रह्मदेवानी ब्रह्मसंहितेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत. त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणी नाही. तेच आदिपुरुष किंवा भगवान आहेत व गोविंद या नावाने जाणले जातात आणि तेच सर्व कारणांचे परम कारण आहेत. आता हा श्लोक आहे ब्रह्मसंहितेमधला. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. ब्रह्मसंहितेमधल्या 5व्या अध्यायातला पहिला श्लोक. आता ईश्वर परम कृष्ण म्हणजे ईश्वर म्हणजे काय? कंट्रोलर. हा, तर कोणतीही व्यक्ती जर काही कंट्रोल करत असेल तर त्याला आपण कंट्रोलर म्हणू. जसं आई किंवा वडील आपापल्या घरांमध्ये घराला कंट्रोल करतात, त्यामुळे ते घराचे कंट्रोलर होतात. एखाद्या कंपनीचा जो मालक असतो तो त्या कंपनीला कंट्रोल करतो, त्यामुळे त्याला आपण कंपनीचा कंट्रोलर म्हणू शकतो. पण हे कसे झाले? छोट्या छोट्या गोष्टींचे कंट्रोलर झाले. संपूर्ण जगताचा, तिन्ही जगतांचे आणि जे स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे आणि मटेरियल वर्ल्ड आहे, सगळ्यांना कंट्रोल करणारी व्यक्ती कोण? तर ती आहे भगवान, आणि त्याला तो कृष्ण आहे हे आपल्याला ब्रह्म सांगतात. आणि अनादिरादिर गोविंद, अनादिर म्हणजे ज्याच्या आधी कोणी नाही, आणि आदी आधी म्हणजे त्यांच्या आधी पण कोणी नाही आणि त्यांच्या नंतर पण कोणी नाही, असे हे गोविंद आहे. आणि सर्व कारण कारणम, ज्या पण गोष्टी होत आहेत त्या कारणांचं मूळ कारण म्हणजे भगवान. तर हे इम्पॉर्टन्स झालं ह्या श्री भगवान उवाच ह्या लाईनचं. आता पुढे कृष्ण काय म्हणतोय ह्याला? कुतस्त्वा कश्मलमिदम. कश्मल म्हणजे एका प्रकारची एक मळ जो आहे त्याला कश्मल म्हणतात. आणि अशुद्ध असतात हे मळ सगळे. त्या अशुद्धता जी असते त्याच्यामुळे काय होतं की जर हे मनामध्ये असले तर इम्प्युरिटी वाढत जाते, विचार आपले गढूळ होतात आणि आपले ऍक्शन्स पण गढूळ होतात त्याच्यामुळे. तर हे प्रकारचे जे गढूळ ऍक्शन्स बनवणारे हे प्रकार, विचार तुझ्या मनात आलेच कसे? कुतस्त्वा, कुठून आले हे तुझ्याकडे? आपण आपण एक अशी एक्झाम्पल घेऊ की समजा इंडिया आणि पाकिस्तानची वर्ल्ड कप क्रिकेट फायनल चालू होणार आहे अगदी. हा, दोन्ही टीम्सचे प्लेयर्स प्लेग्राऊंड वरती आलेले आहेत आणि सचिन तेंडुलकरचं आपण नाव घेऊया. आता तो खेळत नाहीये तरी सुद्धा, की तो बॅटिंगला आलाय, स्ट्रायकर्स एंडला आहे तो, आणि इथून पाकिस्तानकडनं शोएब अख्तर बॉलिंग करणार आहे. हा, आणि बॉलिंग करणार, तो धावणार पुढे, तितक्यात सचिन तेंडुलकर बॅट वरती घेतो आणि बोलतो मला खेळायचं नाहीये म्हणून. तर पहिला प्रश्न साहजिक, अरे हा विचार कुठून आला तुझ्या मनामध्ये? मिनिंग दिस इज कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड. तू युद्धभूमीवरती आलेला आहे, युद्ध होणार आहे हे तुला माहित आहे, आणि युद्धाची संपूर्णपणे तयारी झालेली आहे, तू पण तयारी केलेली आहेस, आणि तुला मागे घटना ज्या घडल्या ज्यामुळे युद्ध होणार आहे हे सगळं माहितीये. तर मग आता तुला हे का वाटते की मला युद्ध करायचं नाही म्हणून? आणि ही कसली तू कारण मानतोय? त्यामुळे कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम, मिनिंग ही वेळ अशी आहे की सगळे ह्या बॅटलफील्ड वरती जमलेले आहेत, आणि ही वेळ संकटाची वेळ आहे. तुझ्या मनात अशा वेळी हे कसे विचार निर्माण होऊ शकतात? बरं, ह्या विचार आले तर आले, ह्या विचारांचं प्रॉब्लेम काय आहे? तर अनार्य म्हणजे हे एका आर्य व्यक्तीला शोभत नाही. आर्य म्हणजे काय? तर ज्या व्यक्तीला जीवनाचं महत्व कळतं त्याला आर्य म्हणतात. आता आपल्याला हिस्ट्रीमध्ये आर्यन थिअरी शिकवली आहे, ती संपूर्णपणे चुकीची आहे, आणि त्यामुळे आर्यन ह्या शब्दाचा अर्थच त्यांनी पूर्णपणे बदलून टाकलाय. पण भगवद्गीता आणि आपल्याला संस्कृत आपल्याला शिकवतं की आर्य ह्या शब्दाचा अर्थ, आणि प्रभुपादाने इथे त्याप्रमाणे लिहिलेलं आहे, ज्यांना जीवनाचे मूल्य कळत नाही अशी व्यक्ती, त्याला अनार्य म्हणतात. तर हे अनार्य आहे. तुला जीवनाचं महत्व माहिती नाही का? असे विचार तुझ्या मनात कसे आले? आणि अस्वर्गम म्हणजे तुला ह्याच्यातनं स्वर्गाची प्राप्ती होणार नाही असे हे तुझे विचार आहेत, ज्याच्यामुळे तुझे ऍक्शन्स होणार आहे. याच्यामुळे तुला अकीर्ती होणार आहे.
तुला सगळी लोक तुला असं तू इतका महान योद्धा असून सुद्धा तुला बोलतील की तू भित्रा निघाला, घाबरला आणि पळून गेला आणि म्हणून तू युद्ध केलं नाही. तुला दुष्कीर्ती प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे. हे अर्जुना, हे सगळं तुझ्या मनात कसं आलं? हा इथे भगवान त्याला विचारतायत. आता आपण तिसरा श्लोक बघूया की अजून भगवान थोडस स्ट्रॉंगली बोललेले आहेत ह्या श्लोकामध्ये. तर तिसरा श्लोक बघूया. क्लैब्यम्मा स्म गमः पार्थ गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यम् हृदय दौर्बल्यम् उत्तिष्ठ परन्तप. आता कृष्ण अजून पुढे बोलतोय आणि हा तिसऱ्या श्लोक म्हणजे कृष्ण थांबतो इथे बोलायचं ह्या श्लोकानंतर. मग अर्जुन बोलायला चालू करतो आणि संजय 2 श्लोक बोलतो आणि मग 11व्या श्लोकापासून भगवद्गीता खरी चालू होते. हे पार्थ, अशी हीन नपुंसकतेची कास धरू नकोस, असे कारण तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे क्षुद्र दुबळेपणा सोडून दे आणि परंतप उठ. परंतप म्हणजे काय? तर शत्रूला परास्त करणारा. तर शत्रू कोण आहे आत्ता ह्या क्षणाला? तर आपण जर एक्सटर्नली जर बघितलं तर असं वाटेल आपल्याला की कौरव जे पांडवांच्या समोर उभे आहेत ते त्याचे शत्रू आहेत. पण ह्या श्लोकामध्ये मुद्दामून कृष्ण परंतप म्हणून कृष्ण अर्जुनाला हाक मारतोय. ते त्याला सांगायचंय की हा जो सगळा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा दुबळेपणा आलाय, क्षुद्रता आलेली आहे, दौर्बल्य आलेलं आहे, नपुंसकता आलेली आहे तुझ्यामध्ये, हे तुझे आत्ताचे शत्रू आहेत आणि तू ह्यांना परास्त कर, डिफीट कर तू त्यांना. आणि म्हणून त्याला परंतप ह्या नावाने हाक मारलाय, त्याला जाणवून द्यायला की तू खरा कोण आहेस. ही जी तुझी करंट अवस्था आहे ही तुला शोभत नाही. आणि कोणकोणते शब्द त्याला आता वापरतो कृष्ण? तर कृष्ण त्याला मुद्दामून असे डिफिकल्ट असे शब्द वापरतो. आता अर्जुन सारखी व्यक्ती ज्यांनी इतक्या वेगळ्या वेगळ्या योद्ध्यांना परास्त केलेला आहे, अशा व्यक्तीला कृष्ण नपुंसक म्हणून हाक मारतो. क्लैब्यम, क्लैब्यम हा शब्दाचा वापर करतो. क्लैब्यम म्हणजे नपुंसकत्व. कोणत्याही नॉर्मल माणसाला सुद्धा जर नपुंसक म्हणून हाक मारली तर त्याला ते खूप डिफिकल्ट जाईल एक्सेप्ट करायला. आणि इथे अर्जुन तर महान योद्धा आहे तो, तरी सुद्धा त्याला नपुंसक म्हणून हाक मारलेली आहे. हे कुठून आलंय तुझ्याकडे? ते अशी ही नपुंसकतेची तू ही जी कारणं मांडलेली आहेत, हे सगळी कारणं तुला शोभा देत नाही तुला. आणि हे तुझं का झालेलं आहे आणि ह्याच्यामुळे काय झालेलं आहे? तर अंतःकरण जे आहे, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, तुझा अंतःकरणामध्ये असं क्षुद्र असा दुबळेपणा आलेला आहे. तर त्याला क्षुद्र ह्या शब्द जो वापरलेला आहे त्याच्यात छोटासा आपण टेक्निकल गोष्ट समजून घेऊया. तर 2 शब्द आहेत आणि दोघांचा अर्थ वेगळा वेगळा आहे, पण ते शब्द सिमिलर असल्यामुळे किती गैरसमज लोकांमध्ये निर्माण झालाय ते आपण बघूया. तर 4 वर्ण आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि क्षुद्र म्हणजे हे इकडे जे क्षुद्र लिहिले आहे ते हा त्याचं स्पेलिंग आहे. क्षुद्र आणि शूद्र, पहिल्या ह्याच्यामध्ये क्षुद्रमध्ये क आणि श येतो आणि दुसऱ्यामध्ये क येत नाही. हे 2 शब्द प्रोनाऊन्सिएशनला सिमिलर वाटतात, पण दोन्ही शब्द वेगळे आहेत आणि त्याचा अर्थही वेगळा आहे. शूद्र ही वर्ण झालं आणि क्षुद्र हे तुच्छ असं झालं, त्याचा अर्थ होता. हे एक वेगळ्या प्रकारचा तुच्छपणा येतो. तर सोसायटीला हे नीट शब्द व्यवस्थित म्हणजे जसं जसं प्रोनाऊन्सिएशन खराब होत गेलं आणि अर्थ समजेनासे झाले,
तर त्यावेळी शूद्र आणि क्षुद्र हे सेम वाटायला लागले. त्यामुळे काय झालं, शूद्र ही जी व्यक्ती वर्णातली व्यक्ती आहे त्यांना क्षुद्र असं संबोधलं गेलं, म्हणजे तुच्छ असं संबोधलं गेलं. त्यामुळे सोसायटीचा दृष्टिकोन पण अशा लोकांकडे विचित्र पद्धतीने झाला आणि त्यामुळे ही कास्ट सिस्टम ही खराब आहे, असं डिस्क्रिमिनेटरी आहे, हे गैरसमज लोकांमध्ये निर्माण झाले आणि तेच आता प्रचलित झालेले आहेत ते. तर पण दोन्ही शब्द वेगळे आहेत आणि दोघांचा अर्थ वेगळा आहे. शूद्र मनिंग एक वर्कर लेवल लेबर कॅटेगरी. आज आज आपण सुद्धा एका कंपनीमध्ये काम करतो, तर आपण पण लेबर कॅटेगरीच आहोत. फक्त त्या लेबर कॅटेगरीमध्ये डिव्हिजन झालं की एक वर्कर आहे आणि एक मॅनेजर आहे म्हणून. पण एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्लास आहे क्षत्रिय, एक इंटेलेक्च्युअल क्लास आहे ब्राह्मण आणि एक बिझनेस क्लास आहे वैश्य. तसंच एक लेबर कॅटेगरी आहे शूद्र. पण ती लेबर कॅटेगरी आहे म्हणून ते क्षुद्र नाही आहेत. पण क्षुद्र आणि शूद्र हे वेगळे वेगळे शब्द आहेत. तर इकडे कृष्ण अर्जुनाला क्षुद्र म्हणतोय. म्हणजे हे अतिशय तुच्छ अशा क्वालिटीज तुझ्या हृदयामध्ये आता जे निर्माण झालेले आहेत, ज्याच्यामुळे तू दुर्बल झालाय, तुझं हृदय एकदम दुर्बल झालेले आहे, ह्या सगळ्यांना त्यक्त्वोत्तिष्ठ, त्यांचा त्याग कर, त्यक्त्व देऊन देऊन टाक, सोडून टाक त्यांना, आणि उत्तिष्ठ आणि उठ उभा राहा, हे परंतप तुझ्या शत्रूंचा तू नाश कर, हे तो त्याला ह्या श्लोकामध्ये सांगतोय. आपण हे बघू आपण डिटेलमध्ये की असे डिफिकल्ट शब्द वापरल्यामुळे अर्जुन अजूनही त्याला वाईट वाटतं की बाबा तुम्ही आता इमॅजिन करा की तुम्ही एका मित्राबरोबर आहात तुमच्या आणि तुम्हाला खूप 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 वाईट वाटलेलं आहे कोणत्या गोष्टीचं, तुम्ही अगदी रडताय, तुमचं हात पाय एकदम म्हणजे गळित गात्र झालेले आहेत, आणि तुम्ही बसला एका ठिकाणी, तुम्हाला खूप वाईट वाटलंय, रडताय अशा अवस्थेमध्ये, आणि तुमचा मित्र तुमच्या बाजूला बसलेला आहे आणि अशा वेळी तुमच्या मित्राकडनं तुमची अपेक्षा काय असेल तर त्यांनी यावं, सांत्वन करावं, रडू नको रे बाळा वगैरे अशा प्रकारचं काहीतरी बोलावं, आपल्याला हिंमत द्यावी. पण इकडे कृष्ण काय करतोय, अशा अवस्थेमध्ये अर्जुन आहे, त्याला तर तो अजून 4 विचित्र शब्द वापरतोय, क्षुद्र, नक्लैव्य, हृदय दौर्बल्य, अशा प्रकारचे शब्द वापरून त्याला तो आणखी हिणवतोय, आणखी त्याला इन्स्टिगेट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, तसं करतोय, त्याला तो चवताळेल, त्याला वाईट वाटेल, आणखीन त्याला म्हणजे दुःख होईल, अशा प्रकारे तो शब्द वापरतोय. आणि ह्याचं रिझन काय आहे तर ते आपण पुढचा जो सेट ऑफ वर्सेस आहेत त्याच्यातनं आपण बघू. तर पुढच्या श्लोकापासून 4थ्या श्लोकापासून 8व्या श्लोकापर्यंत अर्जुन बोलायला परत बोलतो. त्याच्यामध्ये 6व्या श्लोकामध्ये तो त्याचं 5वं कारण ठेवतो की त्याला युद्ध का करायचं नाही, आणि 7व्या श्लोकामध्ये अर्जुन स्वतःला कृष्णाकडे समर्पण करतो की तू माझा गुरु, मी तुझा शिष्य, मी तुला स्वतःला संपूर्णपणे समर्पण केलेलं आहे आणि मला काय करायचं काय कळत नाही, तर काय करायचं काय नाही करायचं ते कळत नाही, तर तू मला ते शिकव, तू मला सांग, त्याप्रमाणे मी करीन. आणि तिकडे अर्जुन बोलायला स्टॉप करतो. मग पुढचे 2 जे श्लोक आहेत संजय बोलतो तिकडे की पुढे काय झालं आणि कृष्ण बोलायला चालू करणार आहे म्हणून. आणि मग 11व्या श्लोकापासून कृष्ण अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला चालू करतो. तर हरे कृष्णा प्रभू, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. ते प्रत्येक चॅप्टरला एक एक नाव आहेत आणि त्या नावाच्या नंतर योग लिहिलाय. तो योग म्हणजे त्याचा अर्थ काय? आणि दुसरा प्रश्न असा होता की जसं कृष्णाने सांगितलं की मी लढणार नाहीये, मी फक्त तिथे सारथी म्हणून असणार आहे. सो म्हणजे त्याचा ऑब्व्हियसली एक स्पिरिच्युअल रिझन आहे, पण ते मटेरियल रिझन काय? जसं की भीष्म पितामहाने त्यांच्या ते सिंहासनाला असलेली ड्युटी केली, जरी त्यांना पांडव जे सोबत हे होते, सहानुभूती होती, तरी त्यांना माहिती होतं राईट काय, पण ते ड्युटीसाठी गेले. तसं कृष्णाने मटेरियल रिझन काय दिलं किंवा असं होतं तर ते काय होतं? असे 2 प्रश्न आहेत. हरे ओके. कृष्ण. पहिली गोष्ट, योग ह्या शब्दाचे बरेच अर्थ असतात. अगदी टेक्निकली बघितलं झालं तर योग म्हणजे युनियन. आपण बोलतो ना, अरे आज कसा योगायोग आला म्हणून, किंवा आज आपल्या घरी येण्याचा योग कसं झाला, तर तो दुसरा अर्थ झाला की त्याला म्हणजे असं इत्तफाक. तर
ते झालं. तर इकडे जे योग जे दिलेले आहेत हे बेसिकली रिलेट्स टू सम काइंड ऑफ सायन्स आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे योग आपण सायन्स आपण ह्याच्यात शिकणार आहोत संपूर्ण 18 अध्यायांमध्ये. आणि हे सगळ्या सायन्स जे आहेत हे सगळ्यांचं फायनल डेस्टिनेशन जे आहे ते कॉमनच आहे, दॅट इज कृष्ण. आणि हे आपण भगवद्गीतामध्ये संपूर्ण वेगळ्या ह्याच्यात शिकूच, सगळ्या 18 अध्यायांमध्ये आपण शिकू. पण इकडनं आपण प्रत्येक अध्यायाचं एक कन्क्लुजन आहे आणि त्या कन्क्लुजनचं दुसऱ्या अध्यायाशी एक रिलेशन पण आहे आणि ते रिलेशन पण आपण शिकणार आहोत. तर बेसिकली त्या अध्यायाचं नाव आणि त्यापुढे आलेला योग आपल्याला सांगतो की ह्या प्रकारच्या विद्येमुळे, ह्या प्रकारच्या सायन्समुळे आपण कृष्णाला कसं भेटू शकू, आपण कृष्णाकडे परत कसं जाऊ शकतो. हे अतिशय सिंपल टर्म्स मध्ये झालं. टेक्निकली आपण असं जसं पुढे जाऊ तसं आपल्याला कळेल की सुरुवातीला कर्मकांडाच्या लेवलवरती अर्जुन प्रश्न विचारतो आणि त्याच लेवलवरती कृष्ण उत्तरं देतो. कर्मकांडापेक्षा वरचा जो आहे तो सकाम कर्मयोग आहे किंवा आणि त्याच्यावरती आहे निष्काम कर्मयोग, म्हणजे हा कर्मयोगाचा एक प्रकार झाले. त्यानंतर आहे ज्ञान योग आहे, नंतर ध्यान योग आहे आणि मग भक्ती योग येतो. आणि हे वेगळ्या वेगळ्या चॅप्टर्समध्ये कृष्ण हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. फायनली एका स्टेज पासून दुसऱ्या स्टेज पर्यंत जाणं हे योगांच्या द्वारे, ह्या नॉलेजच्या द्वारे, सायन्सच्या द्वारे आपण जाऊ शकतो आणि म्हणून ह्याची नावं त्याप्रमाणे दिलेली आहेत. आणि आता ही सॉरी तुमचा दुसरा प्रश्न काय होता? हरे कृष्ण. म्हणजे देवाने लढाई केली नाही ना, हा, त्यामागचं मटेरियल रिझन. ओके. तर पहिली कारण असं होतं की कृष्ण स्वतः जर युद्धात उतरला असता तर त्याला पराजित करणं कोणालाही इम्पॉसिबल नव्हतं. आणि कृष्णाला जर स्वतः युद्ध करून जर ह्या लोकांना जर पराजित करायचं असतं तर मग हे सगळे जे मागे जे बॅकग्राऊंड ऍक्टिव्हिटीज झालेले आहेत की पांडवांवरती इतके अत्याचार झाले, तर लोकांमध्ये एक वेगळा गैरसमज निर्माण झाला असता की आता महाभारत हे का घडलं हे जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे. कलियुग काही 100, 200, 300 वर्षानंतर कलियुग चालू होणार होतं. कलियुगामध्ये माणसाची प्रवृत्ती स्पिरिच्युअल नॉलेजकडे अतिशय कमी असते. हे श्रीमद भागवतम मध्ये पहिल्या स्कंधामध्ये पहिल्या 2 अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे की कलियुगात माणूस कसा असेल. आणि भागवतम जिकडे संपत 12व्या अध्यायात 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये, 12व्या स्कंधामध्ये 3ऱ्या, 4थ्या, 5व्या अध्यायामध्ये पण भागवतम मध्ये सांगितलेलं आहे. तर अशा लोकांकरता फिलॉसॉफी टेक्निकली जर एक्सप्लेन केली तर त्यांना ते कळणार नाही. म्हणून एका नाटकीय रूपामध्ये जर ही फिलॉसॉफी शिकवली तर लोकांना ती व्यवस्थित समजेल आणि त्यांच्या स्मरणात राहील. म्हणून महाभारत हे एक घडवलेलं आहे. आपल्याला ते त्याच्या मागची जी भूमिका आहे ती समजायला गर्ग संहिता वाचली पाहिजे. आपण कधी वेळ मिळाला तर त्याबद्दल बोलू. पण हे सगळं घडायचं होतं ह्याच्याकरिता ह्याचं मेन उद्दिष्ट होतं की लोकांनी, कलियुगातल्या लोकांनी ह्यामधनं काही शिकावं आणि त्यामध्ये त्याचं आचरण करावं. आता जर का पांडवांवरती झालेला अन्याय जो होता तो भगवानांनी युद्ध करून जर त्यांना मारलं असतं तर लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला असता की आपल्यावरती आपली जी कर्म आहेत, आपली जी कर्तव्य आहेत ती आपण नाही केली तर भगवान करतील, तर भगवान करणार आहेत त्यामुळे आपण नाही केली तरी चालतील. तर हा गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून म्हणजे मेनी कारण आहेत पण ह्यापतले प्रमुख कारण हे होतं की त्यांना ते स्वतःहून करावं, भगवानांवरती सगळं टाकून देऊ नये. भगवानांचा आपल्याला सपोर्ट नेहमी असेल तर आपण चांगलं कार्य करावं, पण आपल्या कर्माचं आपण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी, आपण स्वतः करावी आणि दुसऱ्यांवरती ती ढकलू नये. ह्या मागे ते एक मेन कारण होतं. आणि दुसरी गोष्ट अशी होती की स्पिरिच्युअली सुद्धा कृष्णनी सगळ्यांचं जे बाकीचे जे डिमन्स होते, जे दानव होते, त्यांचं त्यांनी ऑलरेडी खंडन करून टाकलेलं, त्यांना मारून टाकलेलं तोपर्यंत. आता ही जी लोक होती उरलेली, ओके, ह्यांना मारणं हे पांडवांचं कर्तव्य बनत होतं.
कृष्णाचं कर्तव्य नव्हतं ते आता. आणि त्यांचं स्वतःचं युद्ध होतं, कृष्णाचं युद्ध नव्हतं. कारण कृष्ण निष्पक्षपणे या युद्धामध्ये होता आणि त्यांनी एवढंच सांगितलेलं की युधिष्ठिर हा धर्माचा अवतार आहे, त्यांनी धर्माचं संपूर्णपणे पालन केलेलं आहे, त्यामुळे जिकडे धर्म तिकडे कृष्ण, हे त्यांनी आधी स्पष्ट करून टाकलेलं. पण त्यांनी युद्धभूमीमध्ये शस्त्र उचलणार नाही आणि ह्याचं मेन कारण जसं आता बघितलं त्याप्रमाणे की फक्त हे पांडवांचं युद्ध आहे आणि पांडवांनीच हे केलं पाहिजे. आणि जिकडे जिकडे त्यांना त्यांचे प्रयत्न कमी पडत होते तिकडे तिकडे कृष्णाने त्यांना मदत केलेली आहे. हरे कृष्ण. ही हरे कृष्ण प्रभूजी. हा दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी, मला एक विचारायचं होतं, तुम्ही जे आता कर्मकांड बद्दल सांगितलं होतं, नक्की कर्मकांड म्हणजे मिनिंग काय आहे प्रभूजी याचा? ओके माताजी, हे येणार आपल्याकडे पुढे जेव्हा भगवान उत्तर द्यायला चालू करतील ना एक एक अर्जुनाच्या प्रश्नाचं, त्यावेळी 31व्या श्लोकापासून 37व्या श्लोकापर्यंत हे आपण कव्हर करू. हा, अगदी शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर कर्मकांड म्हणजे वेदांमध्ये जी सांगितलेली मेथड्स आहेत की ह्या देवतेला वर्शिप करायचं, मग आपल्याला हे फळ मिळतं, मग त्या देवतेला वर्शिप केलं तर ते फळ मिळतं, हे सगळं कर्मकांडाचा भाग येतो. म्हणजे अपेक्षा ठेवून केलेलं कर्म हे कर्मकांड. आपण बोलू ह्याबद्दल डिटेलमध्ये. प्रभूजी, एक प्रश्न आहे, विचारू शकतो हा का? हा विचारा माताजी. हा, ऍक्च्युली माझे मिस्टर त्यांनी लहानपणी पुस्तकं वगैरे असे स्पिरिच्युअल वाचलेले होते, तर त्याच्यामध्ये जे ज्ञान त्यांना कळालेलं होतं, म्हणजे सचिन परांजपे माझे मिस्टर, हा. तर त्याच्यामध्ये त्यांना असं कळालेलं होतं की कृष्ण हा विष्णूचा कितवा तरी 6वा का कितवा तरी अवतार आहे. बर. तर आता तुम्ही म्हणजे जे सांगितलं की भगवान ही पदवी, म्हणजे कृष्ण हाच टॉप मोस्ट देव आहे किंवा हे सगळं, तर त्यात आपण जेव्हा म्हणताना आपले 365 का 366 देव किंवा असं आपण म्हणतो, राईट? तर हे सगळं म्हणजे कसं काय रिलेट आहे ते फक्त जाणून घ्यायची थोडीशी क्युरिओसिटी आली प्रभूजी. बर, आपण ह्याबद्दल बोलूया माताजी. ओके. संपूर्ण भगवद्गीता वाचताना ना, शिकताना अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला आढळतील ज्या आपल्या सोसायटीने आतापर्यंत आपल्याला ज्या शिकवल्या गोष्टी ना, त्याच्या थोड्या काय म्हणतात, थोडं डिफरन्स आहे आपल्या अंडरस्टँडिंग मध्ये आणि ऍक्च्युली जे आहे ते. तर कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे का विष्णू कृष्णापासून निर्माण झाले, ओके, ह्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलू आपण नक्की. अगदी शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर आपल्याला आतापर्यंत हेच जाणवलं आहे किंवा सोसायटीनी किंवा ज्या काही आपण जे काही वाचले त्यातनं आपण हे शिकलोय की विष्णूपासनं कृष्ण आलेले आहेत म्हणून. कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे. पण ते बरोबर आहे का चूक आहे हे आपल्याला शास्त्र शिकवतं. भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे, मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, माझ्यापेक्षा सुपिरियर असं कोणी नाहीये. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्म स्वतः सांगतात की विष्णूची निर्मिती कशी झाली ब्रह्मसंहितेमध्ये. आणि ब्रह्म कोण आहे तर ब्रह्म बोलतो सर्व वेदेषु दृश्यते, मी सर्व वेदांचं ज्ञान ठेवतो, अशी व्यक्ती बोलते की विष्णूची निर्मिती कृष्णापासून झालेली आहे. भागवतम मध्ये सांगितलेले आहे, एते चांशकला पुंसः कृष्णस्तु भगवान स्वयं. पहिल्या स्कंधाच्या 3ऱ्या अध्यायाचा 28वा श्लोक. एते चांशकला पुंसः कृष्णस्तु भगवान स्वयं. म्हणजे आतापर्यंत जेवढे जेवढे अवतारांच्या बद्दल 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, आपण पटकन बघूया. आहे आपण ह्या गोष्टीवरती आपण डिटेलमध्ये एनिवे बोलूच आपण. ओके, धन्यवाद प्रभूजी. आणि बघू हे इकडे बघा. ऑल ऑफ द अबव मेन्शन्ड इन्कार्नेशन्स आर इदर प्लिनरी पोर्शन्स और पोर्शन्स ऑफ द प्लिनरी पोर्शन, म्हणजे कला किंवा कलेचा अंश ऑफ द लॉर्ड, बट लॉर्ड श्रीकृष्ण इज द ओरिजिनल पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड. आणि हे कोण बोलतंय तर सुत गोस्वामी. सुत गोस्वामींनी भागवतम शुकदेव गोस्वामींकडनं ऐकलेलं आहे आणि शुकदेव गोस्वामींनी व्यासांकडनं ऐकलेलं आहे आणि व्यासांनी नारद मुनीकडनं ऐकले, नारद मुनींनी ब्रह्माकडनं शिकलेले आहेत. तर आपण ह्या गोष्टीवरती बोलू. ह्या काही अशा टॉपिक्स आहेत ज्या डिटेलमध्ये खरं बोलायला पाहिजेत
अगदी समरी लेवलवरती बोललं तर चुकीचा अर्थ निघू शकतो ह्याच्यातनं, गैरसमज होऊ शकतो आणि मग आपल्या ते आपले जे विचार आहेत आतापर्यंत आपण शिकलो त्याच्या अगेन्स्ट जर निघालं तर ते आपल्याला मग थोडंसं डिफिकल्ट होतं एक्सेप्ट करायला. तर आपण बोलू ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये. ओके, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. प्रभूजी, हे सांख्य योग म्हणजे काय? सांख्याचं मिनिंग काय आहे प्रभूजी? ओके, तर सांख्य योग म्हणजे सांख्य म्हणजे अनालिसिस, म्हणजे एखादी गोष्ट जी असते. अनालिसिस या शब्दाचा अर्थ मी आधी सांगतो कारण ते थोडं सोपं पडेल मला सांगायला. एखादी मोठी गोष्ट असली त्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डिवाइड करणं म्हणजे अनालिसिस त्याचं करणं. म्हणजे आपल्याला बोलतात ना, अरे मोठा प्रॉब्लेम आहे त्याला छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स मध्ये डिवाइड करायचं आणि छोटे छोटे प्रॉब्लेम्स ऍड्रेस करायचे आणि मग नंतर त्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमने ऍड्रेस केल्यावरती मोठा प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सुटतो. म्हणजे त्याला अनालिटिकली आपण त्याला सॉल्व्ह केलं असं आपण त्याला म्हणतो. तसंच सांख्य योग म्हणजे काय, तर हे जे संपूर्णपणे एस्पेशली दुसरा अध्याय जो आहे त्याला गीतेचं सार, बाकीचे जे 16 अध्याय त्या अध्यायांचं सार असं म्हटलं जातं. तर ह्याच्यात काय झालेले आहे की कर्मकांडावरती पण बोललेलं आहे, कर्मयोगावरती पण बोललंय, थोडस अगदी ज्ञानयोग ध्यानयोग वरती पण बोललेलं आहे आणि अगदी थोड्या पद्धतीने भक्तियोगावरती पण बोललं गेलं आहे ह्याच्यामध्ये. तर पूर्ण ह्या चॅप्टरमध्ये अर्जुनाने जी प्रश्न विचारली त्याला कृष्णाने अनालिटिकली ब्रेक केलेला आहे आणि त्याला त्याचं आन्सर दिलेलं आहे. हा, साधारणपणे 53व्या श्लोकापर्यंत त्याच्या जवळजवळ एक प्रश्न सोडला तर त्याच्या जवळ सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तिकडे. म्हणून ह्याला सांख्य योग म्हटलेलं. तर सांख्य जर का नुसतं शब्दाचा अर्थ बघितलं गेलं तर अनालिसिस होतो, पण अनालिसिस ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये कसं अप्लाय होतं तर अर्जुनाच्या प्रश्नांचं अनालिटिकली कृष्णाने उत्तर दिलेलं आहे. अगदी सगळ्या पॉसिबिलिटीज त्यांनी खंडन केलं त्या पॉसिबिलिटीजचं आणि त्याप्रमाणे त्याला उत्तर दिलेलं आहे. आणि हे आपण जसं पुढे जाऊ तसं आपण बघू की अर्जुनाच्या प्रश्नांमध्ये काय काय वेगळे पॉसिबिलिटीज निर्माण होऊ शकतात आणि कसं कृष्णाने प्रत्येक पॉसिबिलिटीचं उत्तर दिलेलं आहे. म्हणून त्याला ह्या अध्यायाला सांख्य योग असं नाव दिलंय. ओके प्रभूजी, थँक्यू सो मच. तुम्ही हरे खूप कृष्ण. चांगलं एक्सप्लेन केलं. हरे कृष्ण प्रभूजी. Hare Krishna, Hare Krishna.